सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी महाजन यमे. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 6 लेक्चर नंबर 12 चॅप्टर नंबर 9 टॉपिक नेम एचसीएफ अँड एलसीएम पार्ट 2 हा भाग आपण आज शिकणार आहोत. एचसीएफ अँड एलसीएम. लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे एलसीएम. राईट डाऊन the 3 times and 4 times tables. Note that table has multiple of number arranged in serial order. Which is the smaller number divisible by 3 and 4. तर 3 आणि 4 ने कोणता स्मॉलर नंबर डिव्हिजिबल आहे हे आपल्याला काढायचं आहे. वी फाइंड द लोएस्ट कॉमन मल्टिपल और द एलसीएम यूजफुल फॉर सर्टन पर्पजेस इन डेली लाईफ. तर आपल्याला दररोज लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लहानात लहान मल्टिपल संख्या आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कामा येते. कॅन यू फाइंड द ग्रेटेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ सम गिवन नंबर. का तुम्ही ग्रेटेस्ट कॉमन मल्टिपल दिलेल्या संख्येचा काढू शकता. थिंक अबाउट इट. विचार करा. रिहाना अँड ॲनी आर मेकिंग गार्लँड्स ऑफ फ्लावर. रिहाना आणि हे हार बनवत आहेत फ्लावर्सचा. बोथ हॅव टू बी गिवन इक्वल नंबर ऑफ फ्लावर्स इन देअर बास्केट. दोघांनाही सारखेच फुलं दिलेले बास्केटमध्ये. ताई बनते रिहाना यू मेक गार्लँड्स ऑफ 6 फ्लावर्स इच. तर रिहाना तू 6 फ्लावर्सचा एक हार बनव. आणि यू मेक गार्लँड्स ऑफ 8 फ्लावर्स इच. What is the minimum number of flowers one should put in your basket? तर तू 8 फुलांचा एक हार बनव. तर किती रेखा आय वॉन्ट फ्लावर्स इन मल्टिपल्स ऑफ 6. रिहाना म्हणते की मला 6च्या मल्टिपलमध्ये फ्लावर्स फुले लागतील. ॲना म्हणते आय वॉन्ट देम मल्टिपल ऑफ 8. मला 8च्या मल्टिपलमधले नंबर फुले लागतील. मल्टिपल ऑफ 6 आर नंबर्स दॅट आर डिवायडेड बाय 6 अँड दे आर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72 and 78. Multiples of 18 are numbers that are divisible by 8 and they are 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80, 88, 96 and 104. The common multiples are 24, 48, 72 and 96. Rihanna, Tai, if you give each of us 24, 48, 72 and 96 flowers, we will both be able to make the garlands at your want. Anna, you will have to give us at least 24 flowers. 24 is the lowest common multiple of or LCM of 6 and 8. Find the LCM of 13 and 6. 30 times table 13, 26, 29, 52, 62, 65, 78, 91, 100, 4, 171 and 30. 6 times table 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54 and 50. Here we see no common multiples. So let us extend the table. येथे कोणताही कॉमन मल्टिपल नाही म्हणून एक टेबल एक्सटेंड करा. फर्दर नंबर डिव्हिजिबल बाय 13, 130, 143, 156. फर्दर नंबर डिव्हिजिबल बाय 6, 60, 66, 72, 78, 84. Looking at the list of numbers divisible by 13 and 6, we see that 78 is the
lowest common multiple. Therefore, the LCM of 13 and 6 is 78. The LCM of two numbers cannot be bigger than their product. म्हणजे जो LCM आहे दोन नंबरचा तो प्रोडक्टपेक्षा मोठा असला पाहिजे. आता बघा हे चित्र दिलं आहे, याच्यामध्ये हे बघायचं आहे आणि याच्यामध्ये एक्सप्लेनेशन एक्झाम्पल दिलं आहे. प्रवीण, भाग्यश्री अँड यश आर कझिन्स हू लिव्ह इन द सेम हाऊस. हे तीन भाऊ आहेत, भाऊ बहीण आहेत, ती एका घरामध्ये राहतात. प्रवीण इज अन आर्मी ऑफिसर. प्रवीण आर्मी ऑफिसर आहे. भाग्यश्री इज स्टडिंग इन मेडिकल कॉलेज इन अनदर सिटी. भाग्यश्री दुसऱ्या शहरामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये शिकते. यश लिव्ज इन नियर बाय टाउन इन हॉस्टेल. यश हा जवळच्याच टाउनमध्ये हॉस्टेलमध्ये राहतो. प्रवीण कॅन कम होम एव्हरी 120 days. प्रवीण 120 दिवसानंतर घरी येतो. भाग्यश्री कम्स होम एव्हरी 45 days. भाग्यश्री 45 दिवसानंतर घरी येते. यश एव्हरी 30 days. यश 30 दिवसानंतर घरी येतो. ऑल थ्री देम लेफ्ट होम ॲट द सेम टाईम ऑन द 15th June 2016. सर्वांनी 15 जून 2016ला घर सोडलं. देअर पॅरेंट्स सेड, त्यांचे आईवडील म्हणाले, वी शाल सेलिब्रेट लाईक फेस्टिवल द डे यू ऑल कम होम टुगेदर. तुम्ही सगळे ज्या दिवशी घरी येशाल त्या दिवशी तो दिवस आपण फेस्टिवलसारखा, सणासारखा एखाद्या साजरा करू. मदर आस्क यश व्हॉट डे विल दॅट बी. मदर, आई यशला विचारते तो कोणता दिवस असेल. यश सेड द नंबर ऑफ डेज आफ्टर विच वी कम बॅक टुगेदर मस्ट बी डिव्हिजिबल बाय 30, 45 and 120. आम्ही जो दिवस येणार तो 30, 45 and 120 ने डिव्हिजिबल असेल. दॅट मीन्स वी शॅल कम बॅक टुगेदर ऑन द 10th June नेक्स्ट इयर. याचा अर्थ आम्ही पुढच्या वर्षी 10 जूनला आम्ही वापस येणार आहोत. दॅट विल कंटेन सर्टनली बी अ फेस्टिवल फॉर अस. तो आपल्याला सणाचा दिवस असेल. हाऊ डीड यश फाइंड द आन्सर. आणि यशने हे आन्सर कसं फाइंड केलं असेल तर त्याने LCM काढला 30, 45 and 120चा. नाऊ आय नो टू फाइंड द LCM ऑफ गिवन नंबर वी राईट डाऊन द मल्टिपल्स ऑफ इच ऑफ द गिवन नंबर्स अँड फाइंड द लोवेस्ट ऑफ देअर कॉमन मल्टिपल्स. जर आपल्या एखाद्या संख्येचा LCM काढायचा असेल तर मल्टिपल्स ऑफ इच गिवन नंबर अँड फाइंड द लोवेस्ट ऑफ देअर कॉमन मल्टिपल. तर कॉमन मल्टिपल काढायचा असतो. प्रॅक्टिस सेट 25. आता इथे प्रॅक्टिस सेट 25 दिली. फाइंड आउट द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर 9 and 15, 2, 3, 5, 12, 28, 15, 20, 8 and 11. तर याचं एक्झाम्पल दिलं आहे. 9 and 15चं मल्टिपल ऑफ 9 काढायचे. 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 and 90. मल्टिपल्स ऑफ 15 आहे 15, 30, 45, 60, 75, 19, 1 and 2. The common multiple of 9 and 15 is 45 and 90. The least common multiple is 45. LCM of 9 and 15 is 45. तर अशा प्रकारे आपण LCM काढलेला आहे इथं 9 आणि 15चा. त्यानंतर पुढं बघा आता 2, 3 आणि 5 यांचा पण मल्टिपल्स काढायचे आणि मल्टिपल्स काढून मग त्यानंतर त्याचे कॉमन मल्टिपल्स काढायचे. लिस्ट कॉमन मल्टिपल काढायचा आणि लिस्ट कॉमन मल्टिपल काढला की त्याचा 2, 3, 5चा LCM 30 येतो. इथं 12 आणि 28 आहे. याचा पण आपण इथं मल्टिपल्स काढायचे आणि मल्टिपल्स काढून घ्यायचे. त्याच्यानंतर मग कॉमन मल्टिपल काढायचा आणि कॉमन मल्टिपलमधून लोएस्ट कॉमन मल्टिपल काढायचा आणि इथं 12 आणि 28चा 84 हा कॉमन मल्टिपल येतो, लोएस्ट कॉमन मल्टिपल. आता इथं पण 15 आणि 20 आहे. याचे पण मल्टिपल्स ऑफ 15 काढलेले इथं 15चा टेबल लिहिलेला आहे. नंतर मल्टिपल ऑफ 20 टेबल लिहिला आहे. द कॉमन मल्टिपल काढले दोन्हीमधले 20, 60 आणि 120. त्याच्यानंतर लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे 60. द LCM ऑफ 15 and 20 is 60. 18 आणि 11 मल्टिपल्स ऑफ 8, मल्टिपल्स ऑफ 11. त्याच्यानंतर कॉमन मल्टिपल काढायचे आहेत. लोएस्ट इज 88. द LCM ऑफ 8 and 11 is 88. तर अशा प्रकारे इथं हे काढलेले. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम. ऑन द प्लेग्राउंड if the children are made to stand for drill either 22 or 25 to a row, all rows are complete and no child is left out, what must be least number of children in that school. तिथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. खेळाच्या मैदानावर ड्रिल करण्यासाठी 22, 25
20 to a row and 20 or 25 to a row. All row complete, no child is left out. तर सगळे रोज कंप्लीट झाले आणि कोणताही विद्यार्थी बाहेर नाही. व्हॉट मस्ट बी द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल. मग कमीत कमी विद्यार्थी संख्या किती त्या शाळेची. टू फाइंड द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन वी फाइंड द LCM ऑफ 20 and 25. तर 20 आणि 25चा LCM काढायचा आहे. मल्टिपल ऑफ 20 आहे 24 इथे लिहिलेले आहे. त्याच्यानंतर मल्टिपल ऑफ 25 लिहिलेले आहे. द कॉमन मल्टिपल्स ऑफ 20 and 25, 100 and 200. The lowest common multiple 100. The least number of children in that school is 100. ते 100 विद्यार्थी संख्या त्यांच्या शाळेत आहे. वीना हॅज सम बेड्स. शी वॉन्ट्स टू मेक नेकलेस विथ अन इक्वल नंबर. वीनाला काही बेड आहे आणि तिला नेकलेस इक्वल नंबर आहे. बीड्स इन इच. इफ शी मेक्स नेकलेस of 16, 24 and 40 beads, there is no bed over. What is the least number of beds she must have? To find the least number of beds, we find the LCM of 16, 24 and 40. Multiples of 16, 16, 32, 48, 64, 80, 96, 112, 128 and 119. Multiples of 24 are 24, 48, 72, 96, 120, 144, 192, 216, 240. Multiples of 40, 40, 80, 120, 160, 20 and 200 and 240. The lowest common multiple is 240. The winner must have 240 bits. अशा प्रकारे an equal number of laddus have been placed in 3 different boxes. तर सारखेच लाडू आहे 3 बॉक्सेसमध्ये. द laddus in the first box were distributed among 20 children equally. तर पहिल्या बॉक्समध्ये 3 बॉक्समध्ये लड्डू आहे. त्यातले पहिल्या बॉक्समधले 20 मुलांमध्ये लाडू वाटलेले आहेत. द लड्डूज इन द सेकंड बॉक्स अमंग 24 चिल्ड्रन. सेकंड बॉक्समधले 24 मुलांना वाटलेले. अँड दोज इन द थर्ड बॉक्स अमंग 12 चिल्ड्रन. आणि 12 मुलांना नंतर वाटले. नॉट अ सिंगल लड्डू वॉज लेफ्ट ओव्हर. कोणताच लाडू उरलेला नाही. देन व्हॉट वॉज द मिनिमम नंबर ऑफ लड्डूज इन 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. तर लड्डू किती आहेत. To find maximum number of laddus, we find LCM of 20, 24 and 12. Multiple of 20 is 20, 24, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, 220, 240. Multiples of 24, 24, 48, 72, 96, 120, 144, 168, 192, 216 and 240. Multiples of 12, 12, 24, 36, 48, 120, 32, 144, 156, 216, 228 and 240. The common multiple is 120 to 40. The lowest common multiple is 120. Therefore, the minimum number of laddus in each box is 120. The total number of laddus in 3 boxes is 120 into 3, 360. 360 laddus in the 3 boxes altogether. We observe the traffic lights at 3 different squares on the same big road. तर ते ट्रॅफिक लाईट आहे आपल्याला 3 डिफरंट स्क्वेअर्स 3 चौकामध्ये. दे टर्न ग्रीन एव्हरी 60 सेकंद. ते 60 सेकंदानंतर ग्रीन होतात. 120 सेकंद आणि 24 सेकंद. तर 60 सेकंद 120 सेकंद आणि 24 सेकंदानंतर ते ग्रीन होतात. वेन द सिग्नल्स आर स्विच ऑन 8 o'clock इन द मॉर्निंग. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू होतात. ऑल लाईट्स वेअर ग्रीन. सगळे लाईट हिरवे असतात. हाऊ लॉंग आफ्टर दॅट विल 3 सिग्नल्स टर्न ग्रीन सायमल्टेनियसली. नंतर किती वेळानंतर 3 सिग्नल्स हे ग्रीन होतील एकदाच. वी फाइंड द LCM ऑफ 60, 120 and 24. तर आपल्याला तिघांचं LCM काढावं लागेल. मल्टिपल्स ऑफ 60 इक्वल टू 60, 120, 180, 240, 300 and 360. Multiples of 120 is 120, 240 and 360. Multiples of 24, 20, 48, 72,
96, 120, 144, 168, 192, 216 आणि 240. आता मग याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन मल्टिपल कोणते आहेत ते आपल्याला काढावं लागेल. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये द कॉमन मल्टिपल 120 and 240. द लोएस्ट मल्टिपल 120. द 120 seconds 2 minutes. All three signals will turn simultaneously green again at 2 minutes past 8 o'clock. Given the fraction 13 upon 45 and 22 upon 75, write their equivalent fraction with the same denominators and add them. तर इक्विवॅलंट फ्रॅक्शन दिलेले त्याचे we find the LCM of 45 and 75. Multiples of 45, 45, 90, 135, 180, 225, 170. Multiple of 75, 75, 150, 225 and 30. The lowest common multiple of 45 and 75 is 225. We change the given factors with denominator 225. 13 upon 45 equal to 13 into 25 upon divided by 25 into 5 equal to 65 upon 225. 22 upon 75 22 into 3 divided by 75 into 3 equal to 66 upon 225. 65 upon 225 plus 66 upon 225 equal to 65 plus 66 divided by 225 equal to 131 upon 225. Equivalent fraction are 65 upon 225 and 66 upon 225. The sum is 131 upon 225. A maths riddle. We have 4 papers. On each them there is a number on one side and some information on the other. आपल्या 4 पेपर्स आहे. The number on the papers are 7 to 15, 5. The information on the papers is given below in random order. A number divisible by 7, second is a prime number, an odd number, a number greater than 100. If the number on every paper is mismatched with the information on its other side, what is the number on the paper which says a number greater than 100? Of them there is a number on one side. On every paper is a mismatch. तर हे रिडल तुम्ही सोडवायचं आहे. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू. लेक्चर नंबर 13 आपण पुढील चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टर नंबर 10 इक्वेशन. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा. आमचं चॅनल SPSP औरंगाबाद याला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.